त्यांना बोलावतो यानंतर चंदन काटेरा है, चंदन काटेरा है और इसी चंदन रोड के डेरे में से एक चंदन को मैं यहाँ बुलाने जा रहा हूँ। आपके सामने जोरदार तालियों से उनके साथ निमंत्रित करता हूँ राजरत्न साहब आंबेडकर। विश्ववंदनीय तथागत सम्यक संबुद्ध विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रियदर्शी महान राजा सम्राट अशोक, संत कबीर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ, माता सावित्रीमाई आणि ज्या ज्या महापुरुषांनी महानायकांनी आमच्या हक्काची अधिकाराची लढाई लढली त्या सर्व महापुरुषांना महानायकांना मी त्रिवार वंदन करतो, नमन करतो। आज आपण सर्व या ठिकाणी सूर्यपुत्र यशवंतराव उर्फ भैयासाहेब आंबेडकर यांच्या 113व्या जयंतीनिमित्त धम्म परिषदेकरिता या ठिकाणी उपस्थित आहात। मंचावर उपस्थित वंदनीय भिक्खू संघ, मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सिद्धार्थ गायकवाडजी, अध्यक्ष तेच आहेत, स्वागत अध्यक्ष अमोल सेठ गणवीरजी आहेत का, येऊन गेले आहेत, आहेत सर्वच मान्यवर, मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर, भारतीय बौद्ध महासभा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे आमचे यवतमाळचे अध्यक्ष, वाशिमची कार्यकारिणी, अमरावतीची कार्यकारिणी सतीश इंगोलीजी या ठिकाणी आहेत। माझ्यासोबत आलेले माझे सहकारी संदीप कांबळेजी, गुलाब खंदारेजी आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या मातांना, बंधूंना आणि भगिनींना राजरत्न आंबेडकरचा मानाचा जय भीम। खरं तर आज माझ्या बोलण्यामध्ये तेवढी ताकद नाही आहे, तेवढा जोर जेवढा नेहमी असतो तेवढा नाही आहे। मी 9 तारखेला वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट ही जवळपास 138 बौद्ध देशांची संघटना आहे। मी त्या संघटनेच्या कॉन्फरन्सला 3 तारखेलाच गेलो होतो। 3 डिसेंबर ते 8 डिसेंबरपर्यंत ती परिषद होती। बाबासाहेब आंबेडकर 1950ला या संस्थेच्या निर्माण होत असताना त्यावेळेस तिथं उपस्थित होते। 1950ला 1954लाही बाबासाहेब याच कॉन्फरन्सला होते आणि 1956ला बाबासाहेब या कॉन्फरन्समधनं भारतात परत आले होते। याच वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट, आपण बाबासाहेबांना बोधिसत्व म्हणतो ना, या जागतिक बौद्ध परिषदेने किंवा या जागतिक बौद्ध संघटनेने बाबासाहेब आंबेडकरांना कायदेशीररित्या बोधिसत्व ही पदवी बहाल केली होती। बाबासाहेबांना आपण असंच बोधिसत्व म्हणत नाही, तर जगातल्या बौद्ध देशांनी बाबासाहेबांना दिलेली ही सगळ्यात उच्च स्थाना, बुद्धानंतरची पदवी ही बाबासाहेबांना या जागतिक संघटनेने दिलेली आहे। त्या संघटनेच्या या बैठकीला मी होतो। 9 तारखेला मी भारतात परत आलो। आई माझे सगळे कार्यक्रम फेसबुक आणि इंस्टाग्रामवर लाईव्ह बघत असते। मी कुठेही जरी असलो तरी घरात बसून, म्हणजे माझं पहिलं कमेंट तिचं माझ्या कार्यक्रमाला माझं असेल, चांगला बोललास, चांगला दिसतोयस, मस्त बोलतोस, अशा पद्धतीने असतं। माझ्या आईची एक आठवण मी तुम्हाला सांगेन आणि मी धम्म परिषदेवर येईन। माझ्या घरच्यांनी मला ज्यावेळेस या धम्म कार्यासाठी वाहून दिलं, दान दिलं, त्यावेळेस माझ्या आईने एक शब्द मला सांगितला, आईने एक वाक्य मला सांगितलं की तुला कधी पैशाची जर गरज लागली तर मला सांग, मी माझे दागिने विकेन, मी माझं घर विकेन, मी माझी जमीन विकेन, पण कधी समाजाला धोका देऊ नको, पण कधी समाजाला विकू नको। ही शिकवण आमच्या आईवडिलांनी आम्हाला दिली। त्यामुळे मी कधी तुम्हाला आज या पक्षात, उद्या त्या पक्षात, आज शरद पवार बरोबर, उद्या एकनाथ शिंदे बरोबर मी कधीही दिसत नाही। बाबासाहेबांनी दिलेली धम्माची मुवमेंट मी उचलली आणि तीच धम्माची मुवमेंट कशी चालवता येईल, कशी पुढे नेता येईल, माझ्या लोकांना
कसं बौद्ध धम्माचं ज्ञान देता येईल त्याच्यावरच मी केंद्रित आहे, त्याच्यावरच मी काम करतो. कदाचित मीडिया मला दाखवत नसेल. मीडियाची नावं घ्या. ABP माझा, झी TV, लोकमत, हेच आहेत ना न्यूज चॅनल. या न्यूज चॅनलचा मालक कोण आहे? या न्यूज चॅनलच्या मालक असलेल्याची संस्कृती काय आहे? काय तो बौद्ध धम्माचा मालक आहे का हिंदू धर्माचा मालक आहे? हे जितकेही चॅनल तुम्हाला टीव्हीवर दिसतात ते बौद्ध धर्माच्या हातातले आहेत की हिंदू धर्माच्या हातातले आहेत की ब्राह्मणी धर्माचे आहेत? ब्राह्मणी धर्माचे आहेत. मग विचार करा, मी त्यांना दोष देत नाही. त्यांनी करोडो रुपये लावलेत चॅनल सुरू करायला. करोडो रुपये लावले. 30 करोड रुपये फक्त फीज आहे. 30 करोड रुपये फक्त चॅनलला त्या सॅटेलाइटवर जागा घेण्यासाठीची फीज आहे. त्यात रोज चॅनल चालवायला रोज करोडो रुपये टाकावे लागत असतील. एवढे करोडो रुपये टाकून ज्या ब्राह्मणांनी हा चॅनल सुरू केलाय ते ब्राह्मण बौद्ध धम्माची माहिती द्यायला त्यांची जागा देतील का मला? नाही ना. मग मी त्यांच्या चॅनलवर कसा दिसेल? जी व्यवस्था ब्राह्मणी धर्माला पूरक आहे ती मला का दाखवेल? तो म्हणेल पैसे आम्ही लावले, चॅनल आम्ही उभा केला, सॅटेलाइटवर पैसे आम्ही भरतोय आणि दाखवायचं राजरत्न आंबेडकरला बौद्ध धम्माचं. ते आजही मला 2-2 तास दाखवायला तयार आहेत. आजही माझ्या बातम्या छोट्या मोठ्या कुठेही असतील ते दाखवायला तयार आहेत. पण त्यांचं म्हणणं एकच आहे की आतून ब्राह्मणी व्यवस्थेला मजबूत करायला काम करत असतील तर दाखवेल. आतून ब्राह्मणी व्यवस्था मजबूत करत असतील तर टीव्हीवर आम्ही जागा देऊ, अर्धा तासाचं भाषण दाखवू, कार्यक्रम दाखवू. पण मला ती कामं करायची नाहीत. मी कधी कधी विचार करतो, हा बुद्ध माझ्या हातात आहे. हा बुद्ध कोणत्या चॅनलवर आला होता? का टीव्ही त्यावेळेस होता? कोणता रेडिओ होता? कोणता न्यूजपेपर? असे पेपर छापले जायचे का की आज बुद्ध येणार आहेत, कार्यक्रमाला या? कोणता रिक्षा फिरायचा, कोणता टेम्पो फिरायचा? काय होतं का? काही नाही. कशाच्या जोरावर 138 देशांमध्ये गेले? कशाच्या जोरावर? एका तोंडाच्या जोरावर, 2 पायाच्या जोरावर, एका शरीराच्या जोरावर भ्रमण केलं. संपूर्ण भारत, अफगाणिस्तान पर्यंतचं भ्रमण झालं. आणि आज ज्या बुद्धाला कोणता टीव्ही दाखवत नाही, ज्या बुद्धाला कोणता पेपर छापत नाही, ज्या बुद्धाला कोणताही प्रचार प्रसार माध्यम दाखवत नाही, आज त्या बुद्धाचा धम्म अर्ध्या जगाचा धम्म झालेला आहे. अर्ध्या जगाचा. आज मी इथे माझं दुःख सोडून इथे आलेलो आहे. तुम्ही लोक सकाळपासून इथे बसलेला आहात. आमचा उद्देश काय? का बसलात तुम्ही लोक इकडे? का हे मंच लावलाय? का एवढा खर्च केलाय? आम्ही जे आज बौद्ध झालोत ते बौद्ध होण्यामागचा आमचा हेतू काय आहे? फक्त हिंदू धर्मातले देवी देवते सोडून दिले आणि त्याच्या जागेला बुद्ध आणून ठेवला का? एवढंच आपलं काम आहे का? हीच अपेक्षा बाबासाहेबांनी आम्हाला बौद्ध होत असताना केलेली आहे. आता माझ्या आधीचे वक्ते लोकशाहीवर बोलत होते. लोकशाही धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे, लोकशाही वाचवली पाहिजे. कोणती लोकशाही? ज्या लोकशाहीबद्दल बाबासाहेबांनी 1954लाच सांगितलं की ही लोकशाही देशात टिकणार नाही. ज्यांनी लोकशाही दिली, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही दिली, तेच म्हणतात की लोकशाही टिकणार नाही. आणि आपण इथे लोकशाहीला वाचवण्याच्या गप्पा करतोय. कोणती लोकशाही वाचवण्याची बाता करताय? लोकशाही कधीच संपलेली आहे. लोकशाही, बाबासाहेबांचं आता एक भाषण वाचत होतो की लोकशाहीचे प्रकार आहेत. आत्ताची जी लोकशाही आहे ती कोणती लोकशाही आहे? लोकशाही कधीच संपलेली आहे. संविधानाबद्दल बाबासाहेबांनी सांगितलं की हा संविधान या देशात जास्त काळ टिकणार नाही. संविधान टिकणार नाही. मी तुम्हाला बाबासाहेबांच्या जीवनातलंच प्रसंग सांगतो. 26 नोव्हेंबर 1949ला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान संपूर्ण तयार झाला.
2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका कालखंड लागला संविधान निर्माण करण्यासाठी. तो निर्माण झाला 26 नोव्हेंबर 1949ला. तो देशाला बहाल केला आणि बहाल करताना बाबासाहेब भाषण करताना म्हणतात की हा संविधान कितीही जरी उत्कृष्ट असला, किती जरी चांगला असला, तरी याला चालवणारी लोक जर चांगली नसतील, लायक नसतील, तर संविधान काहीही कामाचा नाही. आता एक प्रश्न स्वतःला विचारा, आता हा देश ज्यांच्या ताब्यात आहे, संसद, प्रधानमंत्री, काय ती लोक संविधानाला मानणारी लोक आहेत? मग जर ती लोक संविधानाला मानणारच नाही आहेत, तर ते काय संविधान चालवणार आहेत? याचाच अर्थ संविधान कधीच वापरायचा बंद झालेला आहे. मग हा धोका जर बाबासाहेबांनी 1949लाच ओळखलाय, तर ते आम्हाला असंच सोडून जातील का? संविधानाचं पहिलं पान, ज्याला आपण उद्देशिका म्हणतो, त्या उद्देशिकेला घेऊन बाबासाहेबांवर टीका झाली. अनेक संविधान निर्माण करणाऱ्या लोकांनी, संविधान सभेने बाबासाहेबांना प्रश्न केला की बाबासाहेब, तुम्ही हे जे तत्व आहेत, समता, स्वातंत्र्यता, बंधुता आणि न्याय, हे फ्रेंच रिव्हॉल्युशन मधनं तुम्ही घेतलेले आहे, फ्रान्सच्या क्रांतीतून तुम्ही घेतलेले आहेत. बाबासाहेबांनी त्याच संविधान सभेत उत्तर दिलं की मी ही तत्व कोणत्याही फ्रेंच रिव्हॉल्युशन मधनं घेतलेली नाही, कोणत्याही फ्रान्सच्या क्रांतीतून घेतलेली नाही. मी बुद्धाच्या जीवनातनं, बुद्धाच्या शिकवणीतनं ही तत्व घेतलेली आहेत. देशाच्या संविधानाच्या पहिल्या पानावर जी तत्व आहेत, ती बुद्धाची तत्व आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जर बुद्धाची शिकवण अंकित केलेली आहे 1949ला, आणि तो संविधान 26 जानेवारी 1950ला लागू झाला, तर बाबासाहेबांना पुन्हा बुद्धाचा धम्म पुनर्जीवित करायची काय गरज आहे का? संविधानात आधीच बुद्धाची शिकवण दिलेली आहे. मग शिकवण संविधानात बुद्धाची असतानाही 14 ऑक्टोबर 1956ला बुद्धाचा धम्म घ्यायची गरज आहे का? बाबासाहेब त्यांचं राजकारण करू शकतात ना. त्यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चालू शकत होते, शेड्यूल कास्ट फेडरेशन चालू शकत होते, पण बाबासाहेबांनी त्यानंतर राजकारणाला पूर्ण विराम दिला. बाबासाहेबांचं भाषण आहे माझ्याकडे. 1954 साली बाबासाहेब भंडाऱ्यातून हरल्यानंतर म्हणतात की माझ्या लोकांना राजकारण जास्त प्रिय आहे, माझं तसं नाही, मला धम्म अधिक प्रिय आहे. राजकारणाला बाबासाहेबांनी बाजूला सारलं. आज जी लोक बाबासाहेबांच्या नावाने राजकारण करतायत, की बाबासाहेबांनी शासनकर्ती जमात व्हा सांगितलं, बाबासाहेबांनी मोक्याच्या जागा काबीज करा म्हणून सांगितलं, पण त्याच बाबासाहेबांनी जाता जाता सांगितलं की मला धम्म अधिक प्रिय आहे. हे मी काल्पनिक सांगत नाही, माझ्याकडे पुरावे आहेत, खंडाचे नंबर आहेत, पान नंबर आहेत. कुणीही माझ्याकडनं ते पान नंबर, ते भाषण घेऊन जावं. आम्ही काय करतो, आमच्या सवडीने आम्हाला हे पूरक असेल असं बाबासाहेबांचं 1935चं वाक्य उचलतो आणि बाबासाहेबांचं 56चं वाक्य झाकून ठेवतो. आज कदाचित 10 वर्षापूर्वी मला जे ज्ञान असेल त्या ज्ञानात आज भर पडली असेल. आज या 10 वर्षामध्ये जे काही मी सोसलं असेल त्यानंतर मला काहीतरी अनुभूती आली असेल आणि मग मी आज सांगितलं असेल नाही आधीचं चुकीचं आहे आणि आत्ताचं बरोबर आहे. आम्ही काय करतोय, बाबासाहेबांचं 1920चं, 1927चं, 1930चं तेवढं कोटेशन वापरतो आणि 1956चं कोटेशन लपवतो, कारण आमच्या दुकानदाऱ्या बंद होती. म्हणून बाबासाहेबांना आम्ही आमच्या पद्धतीने वापरतोय, आम्हाला जसं सोयीस्कर पडेल तसं वापरतो. बाबासाहेबांनी 1949ला आणि 1950ला संविधान दिला, 1950ला लागू झाला. त्यानंतरही बाबासाहेब राजकारणाकडे वळले.
1952ला पार्लमेंटच्या इलेक्शनसाठी उभे राहिले. बाबासाहेबांना वाटलं की आत्ताच 2 वर्षापूर्वी मी संविधान निर्माण करून दिला आहे, म्हणजे आता देशातल्या लोकांना माझ्याबद्दल आपुलकी निर्माण झाली असेल, माझ्याबद्दल जिव्हाळा निर्माण झाला असेल, माझ्याबद्दल प्रेम निर्माण झालं असेल, जात त्यांनी सोडली असेल, त्यांच्या डोक्यातनं ही सगळी घाण गेली असेल असं बाबासाहेबांना वाटलं असेल आणि म्हणून बाबासाहेब पार्लमेंटच्या इलेक्शनला उभे राहिले. आता विचार करा, बाबासाहेबांचं कुठेतरी मी आत्ताच तुमच्या बॅनरवर बाबासाहेबांच्या डिग्रीज लिहिल्याचं कुठेतरी बघितलं, कुठेतरी बॅनर आहे. बाबासाहेबांच्या डिग्रीज नाही, आमच्याच बॅनर खाली लिहिलं आहे. MA, PhD, MSc, बॅरिस्टर ॲट लॉ, DSc, LLD, DSc, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, कोलंबिया युनिव्हर्सिटी USA, अशा आंतरराष्ट्रीय विद्यापीठातनं बाबासाहेबांनी या डिग्रीज प्राप्त केल्या. इतक्या उच्चभ्रू विद्यापीठातनं या पदव्या मिळवल्यानंतर कोणता तरी व्यक्ती बाबासाहेबांच्या विरोधात उभा राहील का? इतकं महान, ज्याने 2च वर्षापूर्वी देशाचं संविधान निर्माण केलंय, अशा व्यक्तीच्या समोर कोणीतरी पक्ष उमेदवार देईल का? देईल का बिनविरोध? आत्ता काही निवडणुका सुरू आहेत, काही ठिकाणी अजून निकालही जाहीर झाला नाही, पण त्यांना वाटलं अरे ही चांगली उमेदवार आहे, चांगली शिकली आहे, त्यांनी बाकीच्यांनी अर्ज मागे घेतले आणि काही ठिकाणी बिनविरोध निवडणुका झालेल्या आहेत. निकाल न येता ते डिक्लेअरही झालेले आहेत. एक साधे नगरसेवक, एवढ्या डिग्रीज असूनही, देशाला संविधान निर्माण करून दिला असूनही बाबासाहेबांना पाडण्यासाठी प्रत्येक पक्षानं उमेदवार उभे केले. BJP जी आज बाबासाहेबांचा गौरव करते, जनसंघ नावाचा पक्ष होता, त्यांनी उमेदवार उभे केले. काँग्रेस, राहुल गांधी जो आज बाबासाहेबांचं संविधान घेऊन रस्त्यावर हिंडतोय, त्यांनी बाबासाहेबांच्या विरोधात उमेदवार उभा केला. जी लोक लाल सलामचा नारा देतात, जय भीम लाल सलामचा नारा देतात, त्या श्रीपाद अमृत डांगेने उमेदवार उभे केले. कोणी असं नाही ज्यांनी बाबासाहेबांना हरवण्यासाठी पुढे आला नाही. BJP असेल, काँग्रेस असेल, कम्युनिस्ट असतील, या सगळ्यांनी बाबासाहेबांना हरवण्यासाठी उमेदवार उभे केले आणि एका चौथी नापास माणसाला निवडून आणलं. MA, PhD, DSc, LLD, DLIT, DSc इतक्या पदव्या असलेल्या माणसाचा पराभव संविधान लागू झाल्यानंतर स्वतंत्र भारतात एका चौथी नापास माणसाने केला. आहे संविधान? आहे का? ज्या संविधानाला वाचवण्याच्या तुम्ही गप्पा करत आहात, ज्या संविधानाला वाचवण्याच्या आम्ही बाता करत आहोत, संविधान बचाव समित्या बनवत आहोत, संविधानाला वाचवण्यासाठी रॅल्या काढत आहोत, कोणत्या संविधानाला वाचवण्याच्या बाता करताय? ज्या संविधान निर्मात्यानंच सांगितलं की संविधान नष्ट झालेलं आहे, साप कधीच निघून गेलाय आणि आम्ही त्या रेगोटीवर काठा मारतोय. साप निघून गेलाय, संविधान कधीच निघून गेलंय, संविधान कधीच अंमलात आणायचं बंद झालंय आणि आम्ही संविधान वाचवण्यासाठी लढा लढतोय. ज्या संविधान निर्मात्यासोबत असं घडलं, त्या संविधान निर्मात्याला वाटलं की जर ही व्यवस्था माझ्यासोबत असं करते आहे तर माझ्या लोकांसोबत काय करेल. याच तुमच्या जवळच्या अमरावतीतला एक पुत्र या देशाचा चीफ जस्टिस ऑफ इंडिया झाला ना. चीफ जस्टिस ऑफ इंडिया, एवढ्या मोठ्या पदावर, न्याय व्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर आमचा एक माणूस बसला. त्या माणसाला एका सनातनी ब्राह्मणानं बूट फेकून मारला. मला सांगा, त्याला शिक्षा झाली का? नाही. कोणत्याही देशात तुम्ही चीफ जस्टिस ऑफ इंडिया तर खूप लांबचं आहे. चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या खाली अनेक जज असतात. सुप्रीम कोर्टाचे, सुप्रीम कोर्टाच्या जज नंतर हायकोर्टाचे जज असतात. हायकोर्टाच्या जज नंतर तुमचे सिटी सिव्हिल कोर्टाचे, तुमचे सेशन कोर्टाचे जज असतात. चीफ जस्टिस सोडा, सेशन कोर्टाच्या जजला चोरणी चप्पल जरी मारली ना तरी त्याला देशाचं नागरिकत्व त्याचं रद्द होतं. हे वर आहे.
खालच्या जजला जरी कोणी चप्पल जरी फेकून मारली तरी त्याची देशाची नागरिकता रद्द होते. इथे चीफ जस्टिसला, कारण तो एक बौद्ध आहे, तो एक आंबेडकरी समाजाचा आहे, त्याला हिरो बनवण्यात आलं. त्याची नागरिकता तर सोडा, तो आज हिरो आहे, त्याचे गौरव होत आहेत. सनातनी धर्मातली लोक, ब्राह्मणी धर्मातली लोक त्याचा गौरव करतायत. आणि चीफ जस्टिस साधं त्याला शिक्षाही देऊ शकला नाही. कुठे आहे संविधान? तुम्ही काय म्हणता की माझ्यावर अत्याचार झाला तर मी पोलीस स्टेशनला जाईन, माझ्यावर अत्याचार झाला तर मी नगरसेवकाकडे जाईन, आमदाराकडे जाईन, कोर्टामध्ये जाईन. इथे चीफ जस्टिस स्वतःला न्याय मिळू शकत नाहीये, तुम्हाला न्याय देणार आहे? मग काय ही परिस्थिती बाबासाहेबांनी ओळखली नसेल का? बाबासाहेब आम्हाला असंच हवेत सोडून गेले असतील? बाबासाहेब आंबेडकरांचं 18 मार्च 1956चं एक भाषण आहे. त्या मंचावरनं बाबासाहेब ढसाढसा रडलेत. हा पंडाल उभा करायला तुम्हाला खूप सारे बांबू लागलेत ना? हे किती आहेत? 1 2 3 4 5 6, इथे 6 आहेत, इथे 6 12, इथे 18, जवळपास नाही म्हटलं तरी 25 ते 30 खांब उभे आहेत. त्यामुळे हा पंडाल उभा आहे. यातला एक खांब जरी पडला तरी खंबा पडणार, पंडाल पडणार आहे का? नाही पडणार. पंडाल उभाच राहणार आहे. बाबासाहेब काय म्हणतात माहित आहे? 1917 पासून ते 1956 पर्यंत मी ही मूवमेंट उभी केली, मी ही चळवळ उभी केली, हा एवढा मोठा तंबू उभा केलाय आणि या तंबूचा मी एकटाच खांब आहे, एकटाच खांब आहे, मी एकच तो बांबू आहे. मला भीती वाटते, मला चिंता होते, रात्रभर मला झोप येत नाही. काय विचारानं की हा बांबू जर पडला तर माझ्या समाजाचं काय होईल? ही चळवळ जी मी इथपर्यंत आणली आहे त्या चळवळीचा मी एकटा पोशिंदा आहे. उद्या जर का मला काय झालं तर माझ्या चळवळीचं काय होईल? बाबासाहेब काय म्हणाले आम्हाला की मी इथपर्यंत हा गाडा आणलाय, हा रथ आणलाय, जमलं तर पुढे न्या, नसेल जमत तिथेच ठेवा, मागे आणू नका. ही अपेक्षा बाबासाहेबांनी व्यक्त केली आमच्याकडनं. बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा अनुभव आला की या देशाचं संविधान आमची रक्षा करू शकत नाही, 1954ला पुन्हा भंडाऱ्यातून बाबासाहेब उभे राहिले. 54ला की 52ची झाली, 54ला उभे राहिले भंडाऱ्यातून. पुन्हा बोरकर नावाची व्यक्ती 7वी पास का 8वी पास असेल, त्या बोरकर नावाच्या व्यक्तीला निवडून आणलं, पण बाबासाहेबांना निवडून येऊ दिलं नाही. बाबासाहेबांच्या लक्षात आलं की त्या पार्लमेंटमध्ये आम्हाला जाऊ देणार नाही. आणि मग 1956ला 52ला इलेक्शन झाली, 57ला 5 वर्षानंतर पुन्हा मार्च महिन्यामध्ये इलेक्शन्स लागल्या. बाबासाहेबांचे सगळे कार्यकर्ते तयारीला लागले, इलेक्शनच्या तयारीला लागले. आणि बाबासाहेबांनी सांगितलं की मी 14 ऑक्टोबर 1956ला बौद्ध धम्माची दीक्षा घेणार. सगळ्या कार्यकर्त्यांना अचंबा झाला. अरे 6 महिन्याने इलेक्शन येणार आहेत, आता तुम्ही हिंदू धर्माचा त्याग केलात तर हिंदू महारांची, हिंदू मातंगांची, हिंदू चांभारांची, हिंदू ढोरांची मतं मिळणार नाहीत. आणि ज्या धर्माची तुम्ही दीक्षा घेणार आहात त्यांची मतच भारतात नाहीत. कोण होतं भारतामध्ये बौद्ध? 14 ऑक्टोबर 1956 पूर्वी कोणी बौद्ध होतं का भारतात? मग ज्या धर्माची दीक्षा बाबासाहेब घेणार आहेत त्यांची मतच भारतात नाहीत. आणि इलेक्शन येणार आहे, उद्या बाबासाहेब उभे राहून म्हणतील की मी हिंदू धर्माचा त्याग करतो, कोण हिंदुत्व मत आम्हाला देणार आहे? म्हणून बाबासाहेबांचे कार्यकर्ते बाबासाहेबांकडे गेले आणि बाबासाहेबांना सांगितलं की तुम्ही आत्ताच धर्मांतर करू नका. आत्ता जर तुम्ही धर्मांतर केलं तर हिंदूंची मतं आम्हाला मिळणार नाहीत. काय उत्तर दिलं असेल बाबासाहेबांनी? बाबासाहेबांचं उत्तर मी नंतर सांगतो, पण आजचे आमचे नेते काय करतात? हिंदूंची मतं घेण्यासाठी, ओबीसींची मतं घेण्यासाठी, त्यांना खुश करण्यासाठी आमची नेते मंडळी मंदिर प्रवेश करतात.
आमचे नेते मंडळी मंदिरात जाण्याचे की गणपतीची आरती करतायत, देवीची आरती करतायत, कावड यात्रा करतायत, का तर हिंदूंची मतं मिळावी म्हणून, ओबीसींची मतं मिळावी म्हणून. मिळतात का हो? प्रामाणिकपणाने स्वतःच्या मनाला उत्तर द्या, मिळतात का? बाबासाहेबांनी काय उत्तर दिलं माहित आहे? कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना सांगितलं की बाबासाहेब, हिंदूंची मतं मिळवायचीत, त्यामुळे आता हिंदू धर्माचा त्याग करू नका, इलेक्शन होऊन जाऊ द्या, मग तुम्ही पुढच्या वर्षी घ्या, 57ला घ्या दीक्षा, 56ला दीक्षा घेऊ नका. बाबासाहेबांनी उत्तर दिलं, तुमच्यापैकी कोणीही माझ्यासोबत नाही आलं तरी चालेल, तुमच्यापैकी एकही व्यक्ती माझ्यासोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी नाही आली तरी चालेल, आम्ही दोघं पती आणि पत्नी जाऊन उद्या बुद्धाच्या धम्माची दीक्षा घेणार आहोत, तुम्ही नाही आलात तरी चालेल. हिंदूंची मतं नाही मिळाली तरी चालतील, पण आम्ही बुद्धाच्या धम्माची दीक्षा घेणार आहोत. 14 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. ऑक्टोबरला दीक्षा घेतली. 4 नोव्हेंबरला ज्या कॉन्फरन्समधून मी आज भारतात परत आलोय, बाबासाहेब त्या कॉन्फरन्सला गेले. 4 नोव्हेंबरला बाबासाहेब त्या कॉन्फरन्सला गेले. तिथे बोधिसत्व ही पदवी बाबासाहेबांना मिळाली, कारण 5 लाख नागपूरला, 2 लाख चंद्रपूरला अशा समुदायाला बाबासाहेबांनी बौद्ध केलं. एवढी मोठी क्रांती बुद्धानंतर या जगात कुठेही झाली नव्हती, याचा परिचय म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना बोधिसत्व ही पदवी जगातल्या बौद्ध संघटनेने दिली. बाबासाहेब भारतात आले आणि 5 डिसेंबरच्या रात्री, म्हणजे 6 डिसेंबरच्या पहाटे बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं. 1957ला बाबासाहेब हयातच नव्हते, इलेक्शन लढूच शकले नाही. आता सांगा, कार्यकर्त्यांचं बाबासाहेबांनी ऐकलं असतं तर आज आपण बौद्ध असतो का? आता एक प्रश्न आहे, संविधान पूर्णपणे बुद्धाच्या शिकवणुकीवर आधारित आहे. मग संपूर्ण संविधान बुद्धाच्या शिकवणुकीवर आधारित असतानाही बाबासाहेबांना 14 ऑक्टोबरला बुद्धाची दीक्षा का घ्यावी लागली? त्यांनी त्यांचं राजकारणाला महत्त्व का नाही दिलं? त्यांनी पार्लमेंटच्या इलेक्शनसाठी तयारी का नाही केली? त्यांनी कार्यकर्त्यांचं म्हणणं का नाही ऐकलं? कारण बाबासाहेबांच्या लक्षात आलं होतं की या देशात संविधान जास्त काळ टिकणार नाही. संविधान जरीही बुद्धाच्या शिकवणुकीवर आधारित असला तरी चालवणारी लोक कधीही संविधान चालवू देणार नाहीत. अशा अवस्थेत माझ्या लोकांचं काय होईल? पुन्हा ही मनुस्मृती डोकं वर काढेल आणि पुन्हा 2500 वर्षाची गुलामगिरी ज्याच्यातून मी माझ्या समाजाला बाहेर काढलंय, पुन्हा ही लोक माझ्या समाजाला त्या गुलामगिरीत ढकलतील, मनुस्मृतीमध्ये ढकलतील. आणि म्हणून मला माझ्या समाजाला संविधानाच्या व्यतिरिक्त कशाच्या तरी आधारावर सोडून गेलं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांनी काय हेतूने तुम्हाला बौद्ध धम्म दिला? की या देशाचं संविधान जर तुमची रक्षा करू शकलं नाही तर या बुद्धाच्या पाठीशी जा, हा बुद्ध तुमची रक्षा करेल. या हेतूने बाबासाहेबांनी तुम्हाला बुद्धाचा धम्म दिला. गाणी ऐकण्यासाठी नाही की धम्म परिषद बोलवायची, मग अनिरुद्ध वनकरला बोलवा, आता तर मला वाटतं गौतमी पाटीललाही बोलवायला लागलेले आहेत, है ना? हेतू बौद्ध का झालोत आम्ही? की बौद्ध व्हायचं, धम्म परिषद भरवायची, गाणी ऐकायची, काहीतरी जेवण ठेवलं असेल ते जेवायचं आणि घरी जायचं. यासाठी नाही दिला धम्म. यासाठी बाबासाहेबांनी तुम्हाला बौद्ध केलेलं नाही. किती लोकांकडे बौद्ध असल्याचे पुरावे आहेत सांगा? खूप मोठी अपेक्षा बाबासाहेबांनी ठेवली. गाडीतनं ते पुस्तक जमत असेल तर घेऊन या. आहे का? द्या जरा. 15 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेबांनी खूप मोठी इच्छा आमच्याकडनं व्यक्त केली. खूप मोठी इच्छा. आज आमची लोकांना घाबरवलं जातं की बौद्ध लिहिलं
हे नाही, माझं पुस्तक 18वा खंड. बाबासाहेबांनी आम्हाला खूप त्यागही करायला सांगितलंय की स्वतःची ओळख बौद्ध करा. आम्ही आज घाबरतोय, आम्हाला घाबरवलं जातंय. आमच्यापैकी जी काही ब्राह्मणी व्यवस्थेसाठी काम करणारी लोक आहेत ती लोक मेसेज सोडून देतात, बौद्ध लिहू नका, बौद्ध लिहिलं तर आरक्षण जाईल, आहे ना? येतो की नाही मेसेज? जनगणनेमध्ये स्वतःला बौद्ध लिहू नका, हिंदू महार लिहा, हिंदू महार लिहिलं तर आरक्षण मिळत राहील. असं करत करत आज 0% आलो आम्ही, 0%. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आम्ही जे बौद्ध होत आहोत ते लाभासाठी होत नाही आहोत की आम्ही बौद्ध झाल्यावर आम्हाला आरक्षण मिळेल, आम्ही बौद्ध झाल्यावर आम्हाला काही संपत्ती मिळेल. हे बाबासाहेबांची भाषणांचं संपूर्ण खंड आहे माझ्याकडे. 513व्या पेजवर बाबासाहेबांचं बौद्ध धम्मा दीक्षाचे भाषण आहे. यात बाबासाहेब काय म्हणतात माहिती आहे बघा. आता इथे स्त्रिया मोठ्या प्रमाणात आहेत. आम्ही लाभासाठी बोलतोय की आमचे लाभ जातील बौद्ध झाल्यावर, आहे ना? बौद्ध झाल्यावर आमचे लाभ संपतील. बाबासाहेब काय म्हणतात बघा. बाबासाहेब म्हणतात, आमच्या मुंबईमध्ये एक वस्ती आहे, वेश्या व्यवसाय करणाऱ्यांची, व्यभिचार करणाऱ्यांची एक वस्ती आहे. सद्गुणी, मी बाबासाहेबांचं ते भाषण ऐकवतो तुम्हाला. आमच्या मुंबईत व्यभिचारी बायांची एक वस्ती आहे. त्या बाया सकाळी 8ला उठतात. उठल्या उठल्या त्या न्याहारीसाठी शेजारच्या हॉटेलात गर्दी देतात आणि म्हणतात, सुलेमान अरे खिम्याची प्लेट आणि पाव रोटी घेऊन ये. तो सुलेमान ती घेऊन येतो, शिवाय चहा, पाव, केक वगैरे आणतो. पण माझ्या दलित वर्गीय भगिनींना साधी चटणी भाकरी पण मिळत नाही. मात्र त्या इज्जतीने राहतात, त्या सदाचारानेच राहतात. आमची लढाई, आम्ही झगडतो ते इज्जतीकरिता. आमची लढाई आहे स्वाभिमानाकरिता. मनुष्य मात्राला इज्जत प्यारी असते. बाबासाहेब काय म्हणतायत, एक व्यभिचारी बाई ती सकाळी ऑर्डर देते की मला चहा घेऊन ये, मला पाव घेऊन ये, खिमा घेऊन ये. ती आरामात राहते. पण माझ्या गरीब स्त्रीला साधी चटणी भाकरी पण मिळत नाही. पण ती स्वाभिमान आहे तिच्याकडं. आमच्याकडे आरक्षण जाईल, नोकऱ्या देणार नाहीत, स्कॉलरशिप बंद झालेली आहेत. एवढं असूनही बाबासाहेब सांगतात की बौद्ध धम्म स्वीकारा. का? तर या बौद्ध धम्मामध्ये आम्हाला इज्जत मिळणार आहे, आम्हाला स्वाभिमान मिळणार आहे. हा उद्देश आहे आमचा बौद्ध होण्याचा. अनेक लोक आमच्यामध्ये हा भ्रम पसरवतात की बौद्ध होऊ नका, बौद्ध झाल्याने तुमचं आरक्षण जाईल. आणि म्हणून मी आज तुम्हाला हे सांगण्यासाठी इथे आलेलो. बौद्ध असल्याचे आमच्याकडे पुरावे नाही. हे इथे आमचे काउंटर लागलेले आहेत. प्रत्येक गावागावामध्ये आम्ही बौद्ध असल्याचे पुरावे देत आहोत. का? आता इथे नेरमध्ये तुम्ही लोक इथे जमलेला आहात. 10 वर्ष झाली मला. 10 वर्ष मी हा असा प्रचार आणि प्रसार करतोय. त्याचं फलित हे आहे, मागच्या करोनाच्या काळापासून ही छोटी छोटी बैठका, छोट्या छोट्या सभांमध्ये मी लोकांना उद्देश दिला की आम्हाला काय केलं पाहिजे, आम्ही कोणत्या दिशेने गेलं पाहिजे. फक्त भाषणांचा परिणाम म्हणून आज इथे लिहिलंय, मला वाटतं डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर कोऑपरेटिव्ह बँक मी भारतात निर्माण करू शकलो, ती फक्त या सभांच्या माध्यमातून. फक्त सभांच्या माध्यमातून. का आलात मला ऐकायला? हेतू काय तुमचा? सकाळपासून इथे बसलात, पदरात काय पडणार आहे माझ्या बोलण्यानं? मी इथे आलो एवढा लांब, हजारो किलोमीटर.
माझ्या बोलण्याचा परिणाम काय, मला काय त्याचा फायदा, समाजाला काय त्याचा फायदा. पण हेच बोलून बोलून आज आम्ही डॉक्टर आंबेडकर बँक उभी केली. तळागाळातल्या लोकांना शेअर होल्डर तयार केलं. 2-2.5 वर्षच झालीत या बँकेला. लोकांचा बौद्ध, आज जुनी लोक ज्यांना माहित आहे, टेलिफोन असायचा ना, टेलिफोन, आता तर मोबाईल आलेत. टेलिफोन सोबत एक डायरेक्टरी मिळायची, माहिती आहे तुम्हाला, अशी पुस्तक मिळायचं, माहित आहे. त्याच्यामध्ये प्रत्येकाची नावं असायची, ए पासून बी पासून सी पासून डी पासून. त्या सरकारकडं संपूर्ण भारतातल्या लोकांची नावं असायची, त्यांचा टेलिफोन नंबर असायचा. भारताकडं आजही तुमचं आधार कार्ड सगळ्यांचं आहे, सगळ्यांचं आधार कार्ड आहे. आधार कार्ड मध्ये काय काय लिंक आहे माहित आहे का? ते जे 12 आकडी जर टाईप केले तर तुमचं घर किती स्क्वेअर फीटचं आहे, तुमच्या घरात गॅस आहे का, स्टोव्ह आहे का, चूल आहे, हेही त्याच्यामध्ये लिंक आहे. तुमचे किती बँक अकाउंट आहेत, त्या बँकेत किती पैसा आहे तेही त्या आधार नंबरला माहीत आहे. तुमच्याकडे गाडी आहे, सायकल आहे की मोटर बाईक आहे तेही त्या आधारवर माहीत आहे. म्हणजे तुमची संपूर्ण माहिती तुमच्या दुश्मनांकडे आहे. आधार कार्ड प्रत्येकाचं आहे, माझं पण आहे. माझी संपूर्ण माहिती, तुमची संपूर्ण माहिती तुमच्या दुश्मनांकडे आहे आणि तुमचीच माहिती तुमच्याकडे नाही आहे का? इथे ही संघटना आहे ज्यांनी हे काम हाती घेतलंय, सहारा बहुउद्देशीय संस्था नेर. काय सहारा बहुउद्देशीय संस्था या नेर मधल्या संस्थेकडे तरी नेरमध्ये किती बौद्ध राहतात याची माहिती आहे का? तुम्हाला तरी माहिती आहे का की माझ्या वस्तीमध्ये इतकी बौद्ध आहेत, माझ्या नेरमध्ये, माझ्या यवतमाळमध्ये इतके बौद्ध ग्रॅज्युएट आहेत, इतकी बौद्ध 10वी पास झालेली आहेत, इतकी बौद्ध 12वी पास झालेली आहेत. आमच्याकडे बौद्धांची साधी माहिती नाही. महिला इथे मोठ्या प्रमाणात बसल्या. एखादं पाहुणा घरात येत असेल तर ते किती आहेत हे माहिती नसेल तर तुम्ही स्वयंपाक करू शकाल का की किती लोक येणार आहेत? आम्हाला बौद्धांची व्यवस्था उभी करायची आहे, बौद्धांची. आमच्याकडे बौद्धांची माहितीच नाही. कशी बौद्धांची व्यवस्था उभी राहील? आणि म्हणून पहिलं काम आम्ही हाती घेतलं की आधी बौद्धांची माहिती संकलित करा. ती कशी? तर बौद्ध धम्म दीक्षाचे प्रमाणपत्र लोकांना द्या. तुमच्याकडे बौद्ध असल्याचा दाखला येईल की मी ऑफिशियली कायदेशीर बौद्ध आहे, हे माझ्याकडे बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्थेचं प्रमाणपत्र आहे. आणि बदल्यात आमच्याकडे तुमचं नाव, तुमचं गाव, तुमचा पत्ता, तुमचा फोन नंबर हा आमच्याकडे असेल. भारत सरकार 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर एकदा जनगणना करते. आम्ही 10 वर्षापर्यंत गावोगावी, मी जिथे जातो तिथे ही माझी मंडळी असतात, जिथे जाईन तिथे माझी ही मंडळी असतात. मी गेल्यानंतर प्रत्येकानं लाईनीत उभं राहून स्वतःची माहिती तिथे द्या. ही माहिती मी जे सॉफ्टवेअर विकत घेतलेत 9-9, 10-10 लाखाचे, ही सगळी माहिती त्या सॉफ्टवेअरमध्ये जाईल. 10 वर्षानंतर माझ्याकडे संपूर्ण भारतातल्या बौद्धांचा आकडा असेल. आज जी भारत सरकार सांगते की भारतामध्ये फक्त 9 लाख बौद्ध आहे, मी 10 वर्षामध्ये या भारतातले 10 कोटी बौद्ध या भारताला करून दाखवेल. हा आकडा, बौद्धाचा आकडा 0.6% आणून ठेवलेला आहे. ही बौद्ध असल्याचे दाखले उपलब्ध करा. बाबासाहेब आंबेडकरांनी आज या धम्म परिषदेत आपण उपस्थित आहोत. आम्हाला बौद्धांच्या गाथा माहिती नाही, म्हणून मी बाबासाहेबांनी परदेशातून निर्माण करून आणलेल्या या गाथा मी शोधून काढल्या, ज्या बाबासाहेबांनी आणल्या. हे बाबासाहेबांचे पुस्तक आहे, छोटंसं पुस्तिका आहे. 2 फेब्रुवारी 1956 बाबासाहेबांनी लिहिलं. 2 फेब्रुवारी, डिसेंबरला गेले 10 महिन्याआधी बाबासाहेबांनी हे लिहिलं. बाबासाहेब म्हणतात 1950 साली मी सिलोनला गेलो असताना, सिलोन म्हणजे श्रीलंका, त्या काळात या विषयावर भर देऊन या गाथा मी संग्रहित केल्या आहेत, या गाथा मी आणल्या आहेत. या गाथा माझे मित्र श्री गुण तिळके यांना गायस लावून त्याचे रेकॉर्ड बनवले. इथे आल्यानंतर काही बौद्ध भिक्षूंच्या साहाय्यानं या गाथांमध्ये भर टाकली. आज बहुतेक सर्व गाथा या पुस्तकात एकत्रित झाल्या आहेत असं म्हणावयास हरकत नाही.
येथील महाराष्ट्रीय लोकांना या गाथा समजण्यास सुलभ जाव्या म्हणून पाली गाथेचे मराठी भाषांतर एका बाजूस दिले आहे. हे बाबासाहेबांनी आणलेल्या गाथा. आम्ही या गाथा विसरलो आणि भलतंच काहीतरी गाणी सुरू केली. बनतेजी, मला भीती वाटते उद्या आदर्श शिंदेची गाणी पण आम्ही गाथा म्हणून विहारात गाऊ लागू. भीमराया आहे ना, उद्या त्या गाथा होण्याला वेळ लागणार नाही. गाणी आहेत ती गाणी आम्ही गाथा म्हणून गातोय. एका लेखकानं एका गायकानं गायलेली गाणी आम्ही बुद्धाच्या गाथा म्हणून, बाबासाहेबांच्या गाथा म्हणून आम्ही ती विहारात गातोय. उद्या आमची मुलं ही गाणी गातील. भीमराया आहे ना, आहेत गाणी आहेत, चांगली आहेत, पण त्या गाथा नाही आहेत, त्या वंदना नाही आहेत. तुमच्या धम्माचा अपमान करू नका. ही म्हणून ही जशीच्या तशी छापली. माझं नाव, माझं प्रस्तावना ही मी या पुस्तकाला दिली नाही. का द्यायची? लिहिलं बाबासाहेबांनी, आणलं बाबासाहेबांनी, शोध बाबासाहेबांनी घेतलं, त्याला प्रस्तावना माझी. अनेक लेखक मी बघितलेत, सगळं पुस्तक बाबासाहेबांची स्वतःची प्रस्तावना जोडतो. बाबासाहेबांनी हे लिहिलंय. हे पुस्तक भारतीय बौद्ध महासभा, त्यावेळेचे भारतीय बौद्ध जन समिती हिच्यातर्फे प्रसिद्ध केले जात आहे. या पुस्तकावरील माझे सर्व हक्क त्या समितीस दिले आहे. जो कोणी या हक्काचे कोणत्याही तऱ्हेने उल्लंघन करील त्याच्यावर कायदेशीर इलाज केला जाईल असा इशारा देण्याची आवश्यकता वाटते. कारण या देशामध्ये असे लुच्चे लोक आहेत की कानामात्रा बदलून दुसऱ्याचे पुस्तक आपलेच आहे म्हणून प्रसिद्ध करतात. कोण म्हणतंय? बाबासाहेब. ही पुस्तकं बाबासाहेबांची. बाबासाहेबांच्या लेखनाचा वापर कुणाला झाला पाहिजे होता? काय म्हणतायत बाबासाहेब? मी माझे सगळे अधिकार कुणाला देतोय? माझ्या संस्थांना. आम्ही नाही. भारतीय बौद्ध महासभा ही संस्था बाबासाहेबांची, ही संस्था नाही. लेकरू जाता जाता काय म्हणतायत? मी सगळे अधिकार या संस्थेला देतोय. आज ही पुस्तकं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र विकते आणि सगळा पैसा गव्हर्नमेंट घेऊन जाते. लिहिलंय बाबासाहेबांनी. शोध बाबासाहेबांचा. 2-2, 2.5 तास उभं राहून भाषण बाबासाहेबांनी केलं आणि पैसा भारत सरकार खातंय. भारत सरकार पैसा खातंय. या पुस्तकांना आता आपण बघितले असेल 6 डिसेंबरला फोटो. 5 कोटीची पुस्तकं विकली गेली, 10 कोटीची पुस्तकं विकली गेली. विकली कुणी? विकत तुम्ही घेतलीत. विकली कुणी? ब्राह्मणांनी. ब्राह्मण पुस्तक छापतोय, आम्ही घेतोय, वाचतोय आणि ते त्यांची अर्थव्यवस्था उभी करतात. म्हणून मी तुम्हाला सांगणार, हे पुस्तक भारतीय बौद्ध महासभेकडनं मी छापलंय. 50 रुपये किंमत ठेवली आहे. फुकट दिलं तर उद्या कचऱ्याच्या डब्यात दिसेल. 50 रुपये भारतीय बौद्ध महासभेला जातील का? कारण तुमच्या 50 रुपयातून अजून 5 पुस्तकं मला छापता येतील. ती अजून गावोगावी जाऊन मला वाटता येतील. मला तुमचा 1ही रुपया नको. माझी मिसेस मला म्हणते, काय गरज आहे तुला जायची? कुठं जायची? हां, महिन्याला लाखाच्या वर पगार आहे. काय गरज आहे मला? आज मी 3rd AC ने आलो. कधी कधी गाडी घेऊन येतो. 11 तास 12 तास गाडीनेच प्रवास करतो. तुम्हाला वाटत असेल मस्त आसन असेल, मस्त बेड असेल, नरम गादीचा, गाडीच्या सीटवर झोपतो मी. आणि आता तर असं अवस्था झाली आहे की घरातल्या गालिच्यावर मला झोप येत नाही. मला गाडीच्या त्या कडक सीटवरच झोप लागते. शरीराला सवय झाली. आईचं निधन झालं पण मला घरात बसवलं नाही. आईचे शब्द की नाही, तुला मोठं होताना बघायचं. बाबासाहेबांची बौद्ध धम्माची चळवळ तुला पुढं न्यायची आहे. ते शब्द आठवले आणि मी सांगितलं, मी येणार आहे. मी तुमच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणार नाही, मी येणार म्हणून सांगितलं. आणि म्हणून मी आज तुमच्यापर्यंत आलो. माझी एक खूप मोठी अपेक्षा आहे. माझं शिक्षण, माझ्या आईवडिलांनी शिक्षण झाल्यानंतर सांगितलं की आता तुला नोकरी करायची नाही आहे. तुला आम्ही नोकरीसाठी तयार नाही केलं. तुला आम्ही नोकरीसाठी पैदा नाही केलं. बाबासाहेबांना जी खंत होती की माझी
चळवळ कोण चालवेल ती खंत भरून काढायची होती. माझं काही 12व्या वर्षी किंवा 21व्या वर्षी राजरत्न नाव नाही ठेवलं. जन्म झाल्या झाल्या माझं नाव राजरत्न ठेवलं. का तर बाबासाहेबांचा मुलगा, जो बाबासाहेबांना अपेक्षित होतं की मोठं झाल्यानंतर माझं काम पूर्ण करेल, माझ्या आई वडिलांनी तेव्हाच ठरवलं की माझा एक मुलगा हा घर सांभाळेल आणि माझा दुसरा मुलगा हा बाबासाहेबांचं उर्वरित राहिलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी मी वाहून देईन. अशा पद्धतीने लहानपणीच जन्म झाल्या झाल्याच आई वडिलांनी ठरवलं होतं. जन्म झाल्या झाल्या मी तुम्हा लोकांनाही सांगणार आहे, तुम्हा लोकांना सांगणार आहे. मला बाबासाहेबांची ही संस्था चालवण्यासाठी तुमची तरुण मुलं द्या ना. सम्राट अशोक राजा होता, राजा आहे ना, राजमहालात त्याची मुलं राहत होती, राजपुत्र होते, राजकन्या होत्या. त्यांनी धम्माच्या प्रसाराला उतरवल्या की जा तुम्ही बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करा. आज ज्यावेळेस मी सांगतो की तुम्ही माझ्यासोबत काम करा, तर 50शी गाठल्यानंतर, 60च्या उलाटल्यानंतर, ज्याला ब्लड प्रेशर आहे, ज्याला डायबिटीज आहे, ज्याला अनेक रोग आहे, अशी लोक मला देता. घ्या, आहे ना. तरुण मुलं घरातच ठेवताय, तरुण मुली घरातच ठेवताय. त्या मरियाईच्या जत्रेला, त्या खंडोबाच्या वारीला, आणि मग तुमचा 70 उलांडलेला माणूस येतो, मी धम्म पुढे घेऊन जाईल, ज्याचं आता काही काम उरलं नाही. ऑफिसमध्ये त्याला रिटायर्ड केले. रिटायर्ड का करतात की आता तू आमच्या कामाचा राहिला नाही. जो कुणाच्या कामाचा नाही तो धम्माला देतात. सांगा, धम्म वाढणार आहे? तुमच्यातली तरुण मुलं कुठं आहेत? या मंचावर बघा, बघा, प्रचारक आहे म्हणे. लाज वाटली पाहिजे आम्हाला. ह्या व्यक्तीला आम्ही उभं करतोय आणि सांगतो की हे आमचे प्रचारक आहेत. तरुण पुढं दिसत आहेत का तुम्हाला? मंडळ दिसत आहेत? तरुण तरुणी कुठं असतील माहित आहे? मोबाईलवर रील बघत असतील आमची तरुण मुलं. ते एक मुलगा दिसतोय तरुण उभा. ही मुलं आली पाहिजेत प्रचारात. मी तुम्हाला सांगणार आहे या मुलांना. आता राजकारणाचा वेळ आहे, मला माहित नाही या मंचाचा वापर राजकारणासाठी होईल नाही होईल, प्रचारासाठी होईल नाही होईल, मला माहिती नाही. पण मी जी लोक आज शिवसेनेचा, राष्ट्रवादीचा, काँग्रेसचा, भाजपाचा झेंडा घेऊन फिरतायत ना, हे झेंडे तुमच्या राज्याच्या बाहेर नाहीत. शिंदे गटाचा झेंडा महाराष्ट्राच्या बाहेर आहे का? शरद पवारचा झेंडा महाराष्ट्राच्या बाहेर आहे का? उद्धव ठाकरेचा झेंडा महाराष्ट्राच्या बाहेर आहे का? बीजेपीचा झेंडा 7-8 राज्याच्या बाहेर आहे का? काँग्रेसचा झेंडा 4-5 राज्याच्या बाहेर आहे का? नाही. जे झेंडे 4-5 राज्याच्या बाहेर नाहीत, जे झेंडे साध्या एका जिल्ह्याच्या बाहेर नाहीत, असे झेंडे तुमच्या खांद्यावर घेण्यापेक्षा तो जो त्या गेटवर फडकतोय ना, तो जरा गुलाब, तो झेंडा घ्या. तो झेंडा जो दिसतोय फडकताना, हा 138 देशांवर फडकतो. तो झेंडा आपल्या हातात घ्या, त्या धम्माची मुवमेंट आपल्या हातात घ्या आणि परदेशात जाऊन सांगा. परत तुम्हाला मी बाबासाहेबांचं कोटेशन देतो, नाही तर म्हणाल की मी माझ्या मनचं सांगतोय. हे बघा, मी तिथे कागदच लावून ठेवलाय. काय म्हणतात बाबासाहेब? एवढं सगळं भाषण दिलं बाबासाहेबांनी, खूप भाषण दिलं, 2.5 तासाचं भाषण दिलं, आणि जाता जाता काय म्हणतायत की बस आता पुष्कळ झालं, आता पुष्कळ झालं, आता घरातल्या घरात भारतात पुष्कळ झालं, बाहेर काही दाखवा, जगात नाव जाहीर आहे ते फक्त बुद्धाचेच. तेव्हा या धर्माचा प्रसार झाल्याशिवाय कसा राहील? आता घरातल्या घरात बस झालं, भारतातल्या भारतात बस झालं की आम्ही महार आहोत, आम्ही चांभार आहोत, आम्ही ढोर आहोत, आम्ही मातंग आहोत, बस झालं. आता बाहेर जा, आणि बाहेर नाव फक्त बुद्धाचं जाहीर आहे. त्यामुळे बाहेर जाताना हे सांगा की मी बौद्ध आहे. महार, मातंग, चांभार, ढोर म्हणून जर बाहेर गेलात तर कुत्रही तुमच्या स्वागताला उभं राहणार नाही. पण बौद्ध म्हणून तुम्ही जगात गेलात तर 138 बौद्ध देश तुमच्या स्वागतासाठी पायघड्या घालून उभे राहतील.
जाता जाता बाबासाहेब आम्हाला हा धम्म देऊन गेले. ह्या चाली रीती जुळ्या परंपरा आम्ही वर्षानुवर्ष त्या मर्याईच्या समोर उभे आहोत. काय परिस्थिती बदल झाला? वर्षानुवर्ष खंडोबाच्या समोर उभे आहोत. कधी नीता अंबानीला बघितलं का? मर्याईच्या जत्रेला बघितलं? नीता अंबानी खंडोबाच्या वारीला असं केस बिस सोडून नीता अंबानी हा हू करते, बघितलं कधी? कधी पल्लवी जोशीला बघितलं कोणत्या तरी देवीच्या यात्रेला? त्यांना माहिती आहे या देवीच्या समोर उभं राहून नाही चालणार. ते कुठं जातात? परदेशात जातात आणि काय सांगतात? मी भारतातून आली आहे, भारत बुद्धाचा देश आहे. कोण सांगते? नीतू अंबानी. कोण सांगते? पल्लवी जोशी. आणि आमची बाई मर्याईच्या समोर. तिला माहिती आहे पल्लवी जोशीला मर्याई देणार नाही, हा बुद्ध देणार आहे, म्हणून ती तिथं जाऊन सांगते की मी बौद्ध देशातून आले. मी तुम्हाला एक छोटीशी कहाणी सांगतो. मी बऱ्याच ठिकाणी सांगितली आहे, मलाही आता तिचा विसर पडलाय, पण मी आठवून ती सांगायचा प्रयत्न करतो. एक शेणाचा गोळा आहे. त्या शेणाच्या गोळ्यावर अनेक माशा, तिथेच जन्म झाला, त्याच्यावरच बसायचं, तेच शेण खायचं आणि त्याच्यावर झोपायचं, हे त्यांचं राहणीमान. एके दिवशी तिथून काही माशा उडत जात असतात. त्या माशा बघतात, अरे हे तर आमच्याच प्रजातीच्या माशा आहेत, मग या घाणेड्या शेणावरचं शेण का खातात? आम्ही ज्या बागेमध्ये राहतो त्या बागेमध्ये चांगली चांगली फळं आहेत, चांगली चांगली फुलं आहेत, त्या फळांचा रस का पित नाहीत? त्या फुलांचा रस का पित नाहीत? म्हणून त्या खाली येतात, त्या माशांना सांगतात, अरे आम्ही ज्या बागेमध्ये राहतो त्या बागेमध्ये फळं आहेत, फुलं आहेत, त्या बागेत चला आणि त्या बागेतलं रस पिया, हे घाणेरडं शेण खायचं सोडा. त्या माशा म्हणतात, आम्ही शेणाशिवाय काही बघितलेलंच नाही, त्यामुळे आम्ही काय आमचं शेण सोडून येणार नाही. पण त्यातल्या दोन माशा जरा हुशार असतात. त्या म्हणतात, हे म्हणतायत तर आपण बघून तरी यावं. म्हणून त्या दोन माशा त्या बागेला बघायला जातात. त्या बाग बघतात, फुलं बघतात, फळं बघतात. ते फळं फुलं त्याचा रस पितात, पोट भरतं. मग त्यांना शेणावरच्या माशा आठवतात, अरे आमची बांधवं तर तिथेच राहिली, चला तिथे जाऊया. परत जातात, शेणावरच्या माशांना सांगतात की खरंच तिथे फळ आहे, फूल आहे, आणि मग त्या फळांचा फुलांचा रस आपण पिऊ आणि हे शेण आजपासून खायचं बंद करू. शेणावरच्या माशा म्हणतात, ह्या दोघी तर आपल्याच पैकी आहेत, हे खोटं बोलत नसते. परत त्यांच्या मनामध्ये शंका येते, तिथं गेल्यानंतर फळं नाही मिळाली तर, तिथं गेल्यानंतर फुलं नाही मिळाली तर, कुणी आपल्याला हाकलून लावलं तर, मारून टाकलं तर, आपल्यात कसं शंका येते की बौद्ध धम्म स्वीकारल्यावर आरक्षण गेलं तर, स्कॉलरशिप मिळाली नाही तर, नोकरी गेली तर, नको आपण हिंदू महाराज बरे. जसं आपल्या मनात शंका येतात तशा त्या माशांच्या मनामध्ये शंका येतात की आपण तिथे गेल्यानंतर फळं मिळाली नाही तर. मग त्या माशा एक युक्ती करतात, आपण एक काम करूया, थोडं थोडं शेण सोबत घेऊनच जाऊया. शिदोरी आपण म्हणतो ना की तिथं गेल्यानंतर उपाशी मारायची वेळ येऊ नये, म्हणून आपण थोडं थोडं शेण घेऊनच जाऊया. म्हणून प्रत्येक माशी तोंडामध्ये शेणाचा एक एक गोळा लपवते. त्या दोन माशांना माहिती नाही की त्यांनी तोंडामध्ये शेणाचा गोळा लपवला. सगळी माशा उडतात, त्या बागेत येतात, बागेत येऊन बघतात तर काय, अरे सगळीकडे फळं आहेत, फुलं आहेत. त्या माशा फळांवर बसतात, फुलांवर बसतात, त्या फळांचा फुलांचा रस पितात आणि जसंही रस त्यांच्या तोंडात जातो त्यांना घाणेरडी चव लागते. म्हणजे शी किती घाणेरडा रस आहे, किती घाणेरडी चव आहे. तर दोन माशा म्हणतात, आम्हाला तर चांगली लागते, तुम्हाला का घाण लागते? ते म्हणतात, तुम्ही दुसऱ्या फळावर बसा, दुसऱ्या फळांचा रस प्या. ते दुसऱ्या फळावर बसतात, पुन्हा घाण चव लागते. म्हणजे शी किती घाणेरड आहे, त्यापेक्षा आमचं शेण चांगलं होतं. त्या दोन माशांना लक्षात येतं काहीतरी गडबड आहे. त्या दोन माशा बाकीच्या माशांना म्हणतात, जरा आपली तोंड उघडा. जसंही तोंड उघडतात आतमध्ये शेणाचा गोळा तसाच असतो. आमचं तसंच झालंय. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला या फळांच्या फुलांच्या बुद्धरूपी बागेमध्ये, बाबासाहेब आम्हाला 14 ऑक्टोबर 1956 घेऊन आले की या बागेत या, या बौद्ध धम्माच्या बागेत या,
या बौद्ध धम्माचा गोडवा, या बौद्ध धम्माचा मध, याचा रस तुम्ही प्राशन करा. पण आम्ही काय केलं, या बौद्ध धम्मात येत असताना मरियाई एकीकडे कोंबली, एकीकडे खंडोबा ठेवलाय, एकीकडे वित्तू बाबा ठेवलाय, ब्राह्मणी धर्मातले कर्मकांड एकीकडे ठेवलेत, आणि हे सगळे तोंडात ठेवून आम्ही बुद्धाच्या धम्माकडे आलोय. म्हणून आम्हाला बुद्धाच्या धम्माचा गोडवा आम्हाला कळतच नाहीये. तुम्हाला खऱ्या अर्थानं बुद्धाच्या धम्माचा गोडवा चाखायचा असेल तर आधी तोंडातला ब्राह्मणी धर्माचा हा शेणाचा गोळा आधी थुकावा लागेल, मग तुम्हाला बौद्ध धम्माचा हा रस प्राशन करता येईल. इतकं आहे या बुद्धाच्या बागेमध्ये, इतकं आहे की तुमच्या हजारो पिढ्या पण हे मध संपवू शकणार नाहीत, इतकं आहे. मी भारताच्या इलेक्शनमध्ये आज जरी उभा राहिलो, सरपंचच्या इलेक्शनमध्ये, भारताच्या सरपंच पदासाठी जर मी आज उभा राहिलो तरीही मी निवडून येऊ शकत नाही, आंबेडकर म्हणून निवडून येऊ शकत नाही. पण मी 2 दिवसापूर्वी 138 देशांच्या मध्ये निवडणुकीला उभं राहून व्हाईस प्रेसिडेंट या पदावर निवडून आलोय. व्हाईस प्रेसिडेंट. सांगा, भारताच्या लोकशाहीचं आज आपण सुरुवात केली. भारतामध्ये आंबेडकर साधा सरपंच होऊ शकत नाही, पण जगाचा व्हाईस प्रेसिडेंट झाला. ही बुद्धाची ताकद बाबासाहेब आम्हाला देऊन गेलेत. ही ओळखा, ही ओळखा. आणि म्हणून मी तुम्हा सर्वांना आजच्या या माझ्या दुःखद प्रसंगी, कारण ज्या उद्देशानं माझ्या आईवडिलांनी मला तयार केलं, तो उद्देश सोडून मी घरी बसून राहू शकत नाही. आणि म्हणून मी आज माझ्या दुःखाच्या प्रसंगी माझ्या आईला आठवण करतो. माझ्या आईचे, माझ्या मातेचं स्मृतींना मी अभिवादन करतो. त्यांनी मला तयार केलं, मला बाहेर मोकळीक दिली. मी तुमच्याकडनं ही अपेक्षा व्यक्त करतो की तुम्हीही तुमचं एक बाळ या बुद्धाच्या मोमेंटला द्या. आल्या आल्या मी बघितलं बौद्ध भिक्खू खाली बसलेत. मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं, आधी त्यांना वर घ्या. जोपर्यंत तुम्ही धम्माला महत्त्व देणार नाही, तोपर्यंत तुमची राजकीय परिस्थिती सुधारणार नाही, तोपर्यंत तुमची सामाजिक परिस्थिती सुधारणार नाही, तोपर्यंत तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार नाही. आजही बाबासाहेबांचा तो फोटो माझ्या डोळ्यासमोर येतो. बाबासाहेब 1956ला पायामध्ये प्राण नसतानाही एका खुर्चीच्या आधारावर उभे आहेत, पण खुर्चीवर चंद्रमणी भंतेंना बसवलंय. जे बाबासाहेब चंद्रमणी भंतेंना स्थान देतात आणि स्वतः उभे राहत आहेत, त्यांच्या दृष्टीमध्ये धम्म किती मोठा असेल. आणि आम्ही भंतेंना खाली बसवतोय आणि आम्ही वर उभे राहतो. आम्हाला नरेंद्र मोदी बघा, नरेंद्र मोदी एवढा मोठा प्रधानमंत्री आहे, पण तो बाबा बुवांच्या पायाशी बसलेला असतो. एवढा मोठा प्रधानमंत्री असून त्या बाबांच्या पायाशी बसलेला असतो, त्यांचे पाय पडत असतो. आम्ही प्रधानमंत्री नाही, आम्ही सरपंच नाही, आम्ही कोणी नाही. मी माझी चळवळ काय आहे तुम्हाला सांगतो. अजून 20 वर्ष आहे माझ्याकडे. मी आज सकाळीच हा माझा संदीप आहे, गुलाब आहे, यांना सांगत होतो की आमचा जो परिवार आहे, आंबेडकर परिवार, बनतेजी, आमचा जो DNA आहे, 65 वर्षाच्या वर आम्हाला आयुष्य नाही. बाबासाहेब 65 वर्षी गेले, माझे वडील 67 वर्षी गेले, माझी आई 68ला गेली. आंबेडकर परिवार, आंबेडकर DNA फक्त 65 इयर्स तुमच्यामध्ये असेल. अजून 25 वर्ष माझ्याकडे बाकी आहेत. 25 वर्ष. या 25 वर्षामध्ये या देशाचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोणी असो, कोणी असेल, 25 वर्षानंतर कोणी असेल. राहुल गांधीचं लग्न झालं तर समजा त्याचा मुलगा असेल, मुलगी असेल. मोदीचं लग्न असूनही मुलं नाहीत म्हणून त्याचं कोणी नसेल. कोणी असू दे, पण या देशाचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार जो कोणी असेल तो बौद्ध भिक्खूच्या पाया पडल्याशिवाय प्रचाराला उतरणार नाही. एवढी ताकद मला या बौद्ध धम्माला या देशात प्राप्त करून द्यायची, ही माझी चळवळ आहे. आर्थिक चळवळ आहे. माझ्या बौद्धांचा पैसा कोणत्याही ब्राह्मणी व्यवस्थेच्या बँकेमध्ये पडता कामा नये, एकही रुपया.
आज तुम्ही सगळे इथे मंचावर बसलेली सगळी लोक आहात, 1-1 रुपया तुम्ही ब्राह्मणी व्यवस्थेला दिलेला आहे. जितकेही बँकेमध्ये अकाउंट आहे सगळे ब्राह्मणांच्या ताब्यात आहेत. या 20 वर्षात 1ही रुपया आम्ही ब्राह्मणांच्या झोळीत टाकणार नाही. आणि म्हणून मी डॉक्टर B.R. आंबेडकर बँकेची निर्मिती केली आहे. 2,500 रुपयाचा शेअर आहे, तो तुमच्याच अकाउंटमध्ये राहणार आहे. मला देणगी द्यायची नाहीये, तो शेअर विकत घ्या. आज तुमच्या दुश्मनाला तुम्ही जशी तुमची संपूर्ण माहिती दिली आहे तशी डॉक्टर B.R. आंबेडकर बँकेचे शेअर प्रत्येकाच्या घरात असले पाहिजे. 2,500 रुपये काय मोठी रक्कम नाही. आयुष्यातली 2,500 रुपये फक्त बाजूला काढा, तुमच्याच नावासमोर आयुष्यभर राहील. जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही ती विड्रॉ करा, पण स्वतःची बँक उभी करा. स्वतःचा पैसा 1ही रुपया या ब्राह्मणी व्यवस्थेच्या बँकेमध्ये जाता कामा नये. 50 वर्षात ब्राह्मणांची बँक, आज सारस्वत बँक 50 देशात गेली. आज राष्ट्रीय बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचं नाव आहे राष्ट्रीय बँकेमध्ये, स्टेट बँक ऑफ इंडियाचं नाव आहे राष्ट्रीय बँकेमध्ये. या 5 वर्षामध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया हिच्याच बाजूला डॉक्टर B.R. आंबेडकर बँक उभी राहील. अशा पद्धतीने मी नियोजनबद्ध पद्धतीने काम करतो. त्यासाठी तुम्हाला सगळ्यांची आवश्यकता आहे. ते शेअर्स विकत घ्या. हे आमचे काउंटरला नंबर दिलेले आहेत, ते नंबर नोट करा, त्यांना संपर्क करा आणि ते शेअर्स, आमचे सतीश इंगोले इथे बसलेले आहेत, ते सगळे कार्यकर्ते इथे सगळे बसलेले आहेत, त्यांच्याकडनं ते प्राप्त करा. कारण अशा अनेक परिषदा संपूर्ण भारतात उभ्या आहेत. आउटपुट काय आहे? या सभेच्या माध्यमातनं काय उभं राहणार आहे? बुद्धाचे पाऊल जिथे जिथे पडले, बुद्धाचे पाऊल जिथून जिथून गेले, तिथे नालंदा उभी राहिली, तिथे तक्षशिला उभी राहिली, तिथे विक्रमशिला उभी राहिली की नाही? काय बुद्धानं केवळ परिषदाच घेतल्या? काय बुद्धानं केवळ धम्माचाच प्रसार केला? नाही. आमच्या शिक्षणाची व्यवस्था उभी केली, आमची अर्थाची व्यवस्था उभी केली. आणि म्हणून मी पण माझ्या आयुष्याचा कार्यक्रमाचा एक चंग बांधलेला आहे. जिथे जिथे जाईन तिथे आंबेडकर बँक तरी उभी राहिली पाहिजे, किंवा बौद्धांची लोकसंख्या तरी वाढली पाहिजे, बौद्ध धम्माचे आकडे वाढले पाहिजेत. त्यासाठी मी इथे आलोय. माझा उद्देश तो आहे. हा माझा उद्देश आहे. तुमचा उद्देश काय आहे? फक्त ऐकायचं, कालचा गोंधळ बरा होता आणि म्हणून घरी जायचं नाही. मी पुन्हा एकदा सांगतोय, कदाचित मी करत असलेल्या कामाचा फायदा तुम्हाला मिळणार नाही, पण तुमची मुलं, तुमची नातवंड मात्र अभिमानानं सांगतील की आम्ही या देशातले बौद्ध आहोत. माझी चळवळ त्यांच्यासाठी आहे. त्यांना उद्या शैक्षणिक कर्ज हवं असेल, त्यांना उद्या घर बांधायचं कर्ज हवं असेल, त्यांना उद्योग व्यवसाय करायसाठी कर्ज हवं असेल, कोणती बँक उभी राहणार नाही. म्हणून आत्ताच आम्ही त्याचं नियोजन करतो. एवढंच तुम्हाला आजच्या प्रसंगी सांगेन. आज आपण सगळ्यांनी मला या ठिकाणी बोलावलं. सहारा बहुउद्देश संस्था, या संस्थेचे संपूर्ण पदाधिकारी यांनी मला या ठिकाणी आमंत्रित दिलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. सिद्धार्थ गायकवाडजी संस्थापक अध्यक्ष आहेत, आयोजक आहेत या कार्यक्रमाचे. संस्थापक, त्यांचे संपूर्ण कार्यकर्ते, दिलीप खडसे असतील, ज्ञानेश्वर अघम असतील, राहुल खडसे असतील, भरतकुमार दंदेसर असतील, सुखदेवराव इंगोले असतील, भीमादास वरटी असतील, विनोद रंगारी आहेत, प्रफुल्ल खडसे आहेत, धनराज ननावरे आहेत, अशोक फुलझेले आहेत, राजू जाधव आहेत, अशोकराव अघम आहेत, भानुदास ढळे आहेत, संतोष वरठी आहेत, उद्भानजी सोनोने आहेत, गुणवंत काळे आहेत, गौतम पाढेण आहेत, जयकुमार शेळके आहेत, धर्मेंद्र मनवर आहेत, सुधाकरजी तलवारे आहेत, संजीव गुजर आहेत, भीमराव खडसे आहेत, दामोदर खडसे आहेत, अनिरुद्ध खडसे आहेत. ही संपूर्ण कार्यकारिणी, या संपूर्ण कार्यकारिणीने मला या ठिकाणी आमंत्रित दिलं, भारतीय बौद्ध महासभेला देणगीही दिली. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि सगळ्यात प्रथम तुमचे आभार व्यक्त करतो की तुम्ही शांतपणाने मला ऐकलं. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.